सांगायचं आहे का आज इथं मला का बोलवलं इंगळे सरांनी मलाही कळालं नाही. याचं कारण मी काही स्पीकर नाही, मी कोणता मोठा वक्ताही नाही किंवा एखादा राजकारणी पण नाही. मी एक साधा प्राध्यापक आहे. त्याच्या मनात आलं मला बोलवलं. मला दोन गोष्टी सांगायच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंगळे सरांनी अतिशय उत्कृष्टरित्या एक पब्लिक स्कूल चालवलंय तुमचं, त्याचं पहिल्यांदा अभिनंदन हे करावंच लागेल. कारण आज जेवढे काही इनोव्हेटिव्ह कार्यक्रम झाले, सगळ्या मुलांना जे बक्षिसं दिलेत, मला तेच पाहिजे होतं. माझ्याकडून मला तेवढंच अपेक्षित होतं. याचं कारण परवा दिवशीचा तुम्ही ॲग्रोवन अंक वाचा. त्या ॲग्रोवन अंकामध्ये एक लेख आलेला आहे. जपानमध्ये सर्वसाधारणपणे 6वीच्या मुलांनाच ज्ञानाचे प्रबोधनाचे धडे दिले जातात आणि साधारणतः 9वी-10वीच्या मुलांना पेटंट म्हणजे तुम्ही काहीतरी संशोधन करा आणि ते संशोधन करून त्याच्यापासून एखादा व्यवसाय चालू करा. व्यवसायापासून तुम्हाला रोजगार निर्मिती होईल. रोजगार निर्मिती झाल्यानंतर त्या राष्ट्राच्या उभारणीसाठी त्याचा फायदा होईल आणि त्याचाही उन्नती होईल. हे असं ॲग्रोवनमध्ये आलेले बघा परवा दिवशीच्या सकाळमध्ये. आणि इंगळे सर नेमके तेच करतात. मला अतिशय आवडलं. प्रत्येक मुलाला इनोव्हेटिव्ह करू राहिलेत, प्रत्येक गोष्टीमध्ये ते इनोव्हेट करतात. एवढंच काय तर आपल्या माता भगिनी आहेत, यांना सुद्धा मदर ऑफ ऑनर दिला. मला खूप आनंद झाला. द्यायलाच पाहिजे. माता बहिणीला माझी एक विनंती आहे, कृपया तुम्ही आपल्या मुलांना इनोव्हेट करा. याचं कारण असं आहे, मुलांना घडवणाऱ्या दोन गोष्टी आहेत, एक पालक आणि दुसरं मीडिया. पालक याच्यासाठी म्हणेल मी का आपण जे काय बोलतो चालतो, आपले सगळं अनुकरण करीत असतात. हे काय मातीचा गोळा, आपण जसा आकार देऊ तसा त्या गोळ्याला आकार येत असतो.